मम्मा डॅडूची इज्जत घालवायची नसेल तर पटकन आय लव्ह यू. चल. आय लव्ह. आदित्य. आदित्य मेकॅनिक कश्यप हा इथे का आलाय? सरप्राईज. ज्याच्यासाठी आपण इथे थांबलो होतो तो रिंग घेऊन आलाय. तुम्हारे आने से होश ही उड़ गए रे. सॉलिड पावर है तुझ्या प्रेमात. हट बेटू. सावकाश. सावकाश सावकाश. हळू 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 हळू. ये ये. धरलंय ना तिला? हो. एक हिरो तुला बोललेलो ना तुला की माझ्या बेटूपासून लांब राहायचं. मग का आला इकडे? आजचा चांगला दिवस आहे साहेब. एक चांगला दिवस आहे ना मग ही पनवती कशाला इकडे? हा आजूबाजूला असताना की माझ्या बेटूला काहीतरी होतच. चाललोच बिराजदार. फक्त हे द्यायला आलो होतो. कुणाला देऊ? ही अंगठी तुझ्याकडे कशी रे? अच्छा म्हणजे माझ्या बेटूची एंगेजमेंट होऊ नये म्हणून ती अंगठी चोरलीस? कस काही बोलू नका. ही अंगठी मी गपरे. मी चांगला ओळखतो तुझ्यासारख्या माणसांना. कळलं ना? आता इथे काय बोलायचंच नाही. आता चौकीत बोलायचं. हे चंदू सोड रे. फोन लाव. अहो पण जाऊ. पोलिसांना फोन लाव. एक मिनिट बिराजा. पोलिसांना कशाला? हा पोलीस कशाला? डॉक्टर आहे ना. डॉक्टर सगळं नीट करतो. गरीब असला म्हणून काय झालं? चोर नाही आहे तो. फ्रेंड आहे आपला. चल. ये सुयश तुझी अंगठी मी निघतोय. अरे असा कसा जाशील? हा अरे सई तिथं बेशुद्ध पडलीये. तू तुला सोडून जाणार? त्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? कसं वाटतंय बच्चा? बरी आहेस ना बाळा? असं अचानक काय झालं तिला? आणि तो मुलगा कोण आहे? तो आला त्याला बघून ती एकदम अशी. नाही काकू, त्याचा काहीच संबंध नाहीये. ऍक्च्युली काय झालं, सईने काही खाल्लं नाहीये ना सकाळपासून. उपवास केलाय सुयशसाठी म्हणून तिला जरा चक्कर आली. बाकी काही नाही है ना आंटी? हो हो हो. अहो बघा सईचं किती प्रेम आहे आपल्या सुयशवर. हो पण एवढंही प्रेम नको की एंगेजमेंट साठी धड उभाही राहता येणार नाही. आधीच आपले चिरंजीव. मी काय म्हणते, सईला जरा आराम करून दे. आपण बाहेर जाऊन थांबूया का सगळे? हा मी तिच्यासाठी ज्यूस आणि एक गोळी पाठवते. ती गोळी घेतल्यावर तिला बरं वाटेल. हा हो आलेच मी. हो. सई तू आराम कर बच्चा. हा मी बाहेरचं सगळं काही सांभाळते. पण तुला बरं वाटलं ना की लगेच बाहेर ये.
बाहेर यायचंय. हा डोंट वरी सई, मला माहितीये आदित्य नाही थांबणार. थांबावं तर तुला लागणारच. पी. पी रे, एवढं काय पी. पी रे सुयश. कुठल्या प्रकारचा देवदास आहेस रे तू? तुझं प्रेम, तुझी पारो माझी होणार आहे आणि तरी तू दारू पित नाहीयस. चेहऱ्याचा रंग लगेच कसा उडाला बघा. खरं बोललो तर झोंबलं वाटतं. मर्द मराठी लवर बॉय. काय बोलतोयस तू? मला काही कळत नाहीये. नाटक बंद कर रे, कळलं ना? मला डाऊट होताच, पण आता मला पक्की खबर मिळाली की तुझं सईवर प्रेम येते. ही खबर कोणाकडून मिळाली माहितीये? तुझ्याच सईकडून, जिचा तुझ्यावर जीव आहे. तू तिच्यावर मरतोस बेट्या, पण आज मी तुझं मन मारणार आहे. आजपासून तुझी लव्ह स्टोरी खतम, आमची लव्ह स्टोरी सुरू. आजपर्यंत तू मला खूप शिकवलंस, खूप लेक्चर्स दिलीस, पण आज मी तुला एक धडा शिकवणार आहे कायमचा. कसं असतं ना बेट्या, प्रेमात पडल्यावर समोरच्याच्या मनात राहणं इम्पॉर्टंट नाहीये, स्वतःच्या लायकीत अवकातीत राहणं इम्पॉर्टंट आहे. आणि तू तेच करायचं. तुझी तीच लायकी आहे, इथं उभं राहायची आणि मला सईच्या बोटात रिंग घालताना पाहिजे. हे बघ सुयश, ए सई आली, सई आली. आली वेळ आली. सुयश, सुयशने आज खूप तमाशा केले. तू चांगला मुलगा दिसतोयस, प्लीज सांभाळ त्याला. सई वेव्स. Thank you.
गुड मॉर्निंग. ही मॉर्निंग तुला गुड वाटते? माझी ring? काल रात्री काय तमाशा घालून ठेवलाय ते आठवतंय तरी का? अहो तुम्ही चिडू नका हो. तू गप्पा बस. तुझ्या मुलाच्या मूर्खपणामुळे आणि दारूमुळे लाज गेली काल पटवर्धनांची. म्हणजे काल माझी एंगेजमेंट झाली की नाही? अरे हा आदित्य चहा बनवायला गेलाय का दार्जिलिंगला गेलाय चहा आणायला? अरे मागच्या वेळी मी त्याला चहा बनवायला सांगितलं तर काय प्रताप करून ठेवले. तर मी त्याला बघू का जाऊ? नको. पुन्हा चिडला तर काल गिफ्ट फेकून फोडलं, आज चहाचं भांड फेकून मारायचं तुला. अरे दादा तो रोज असं वागतो का? काल काहीतरी बिनसलं असेल त्याचं. हो, पण काल आपल्याला नाही म्हणाला, स्वतः गेला साखरपुड्याला. आता त्या साखरपुडा कसा झालाय हे ऐकण्याची उत्सुकता आहे मला. बाकी काही ठरणार नको घरात. बस झाला ठरणार ना परत. अरे मला वाटतं बहुतेक फायर ब्रिगेड आलाय, कुठेतरी आग लागली असणार. नाही, कोणाची तरी बुडाला आग लागली. चला भिजवूया. आग आग लागली बंबाला बंबाला. हे आग आग हे आग आग. अरे का हॉर्न वाजवतो का नगारा? अरे कानात रक्त येईल ना आमच्या. तू बाहेर आहे, तुझ्या कानात रक्त काढतो. अरे बाहेर आहे ना. अरे कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? कोण? अरे नो बॉम्बा बॉम्ब प्लीज. कोण ब्रह्म तुम्ही? ओ बंधू बंद कर. पिंट्या नाही. आय द स्वानंद उर्फ पिंट्या ब्रह्म. पण तू एवढं अचानक येशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. नाही नाही, सकाळपासून माझा उजवा डोळा फडफडत होता, तेव्हा मला वाटलं काहीतरी वाईट घडणार. इकडे मला वाटलं अरे काय पिंट्या काय असा पळून जाईल का? काय का परत येणार नाही घरी? अरे गाडीची चाकाशी किती जोरात पळाली ना, तर ती काय गाडी सोडून पळत नाहीत. अरे पण तू कुठे पळून गेला होतास इतके दिवस? अरे मी पळून कुठे, मी जरा थोडा उशीर झाला तर जरा विमान लेट झालं. विमान? ह्याच्यात विमानाचं इंजिन बसवलंय गाडीमध्ये. आधीची गाडी होती ना, तर ते विमानचं इंजिन फिट व्हायलाच तयार नाही. मग ह्याच्यात आता फिट, एकदम मस्त फिट आणि फायनल एकदम. अरे पण हे घे पेठा खा. कोल्हापूरचा पेठा? नाही म्हणजे याचा जो कोल्हापूरचा माणूस आहे ना, त्याची चुलत सासू जबलपूरची. हो ना पिंट्या? बरोबर बरोबर बरोबर. सासूच्या चुलत पेठा खा. हे पण यावर आग्र्याचा पेठा लिहिलाय, ते आग्रा कुठून आलं? हे म्हणजे पेठा आग्र्याचा आहे, सासू जबलपूरची आहे. म्हणजे हे बघ, ती जबलपूरची सासू आहे ना, ती आग्र्याला गेली होती ताजमहाल बघायला. ती पेठा घेऊन आली जबलपूरला. तिने तो जावयाला दिला, जावयानी याला दिला. म्हणजे काय आहे ना, आग्रा टू कोल्हापूर वाया जबलपूर असा हा पेठा आलाय. तो यांनी तुला दिला तुझं तोंड गोड करायला. माझं कशाला तोंड गोड करायचं? अरे हे असं काय करतोस? सई आणि सुयशचा साखरपुडा झाला ना. काय? अरे हो, आम्हाला नाही म्हणाला तिकडे जायचं म्हणून, पण हा गेला. पण आता तोंड गोड कर आणि त्या साखरपुड्याच्या सोहळ्यात काय काय झालं हे तरी सांगा मला. सईचा सुयश साखरपुडा झाला माझ्याशिवाय? अरे पण अजून काय काय झालं इथे? इकडे काय काय झालं ते आम्ही तुला सांगू, पण त्या साखरपुड्यात काय झालं हे तुझ्या लाडक्या भाच्याला विचार. काय रे आधी काय झालं सांग मला. हे जरा मी काय झालं माझ्याशिवाय इकडे? मला काहीच माहित नाही, सांगा बरं. बरंच काय झालंय, पण ते फक्त आदित्यला, सईला आणि सुयश. अहो आपल्या सुयशचे फोटो किती गोड आलेत बघा ना. काल आपल्या सुयशने जे पराक्रम केले ते डोक्यातनं कधी पुसले जातील याची वाट बघतोय मी. फोटो कसले दाखवताय?
हे बघा आले राजकुमार. काय झालंय ते आठवत नसेलच त्यांना. त्यांनाच दाखवा फोटो. हे बघ चालेत ना. छान आहेत ना. हा बघ इम्पॉसिबल. हे खरं नाहीये. हे खरं नाहीये सई. फक्त माझी. फक्त माझी. सईच्या हातात अंगठी कोणीही घातली असली ना तरी तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. फक्त माझा. आदित्य कश्यप आजच्या आज तुझ्या डोळ्यासमोर तिच्या हातून माझ्या हातात अंगठी घालून घेणार आणि तुला दाखवून देणार की तिच्यावर फक्त मालकी माझी आहे. फक्त माझी.